तर आता राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा गेल्या काही दिवसांपासून धडाडत होत्या। आज संध्याकाळी जाहीर प्रचार संपणार आहे। राज्यात 11 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 6 वाजता हा प्रचार संपणार आहे। तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधक लढत ही बारामती आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये होतीये। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार तर नारायण राणेंविरुद्ध विनायक राऊत यांच्यातल्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। कोकणात राज ठाकरेंच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता उत्साह संचारल्याचं पाहायला मिळतंय। तर आता बारामती मतदारसंघातील प्रचार जो आहे तो आज संध्याकाळी संपतोय। त्यामुळे आता बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। गेल्या 5 दशकांपासून शरद पवार ज्या मैदानावर प्रचाराची सांगता सभा घ्यायचे ते मैदान यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा याच मैदानावर होणार आहे। शरद पवार भोर, इंदापूर आणि बारामती अशा 3 प्रचार सभा घेणार आहेत, तर अजित पवार हे भोर, वेल्हे, दौंड, इंदापूर आणि बारामती अशा तब्बल 5 मॅरेथॉन सभा घेणार आहेत। त्यामुळे बारामतीमधली ही जी लढत असणार आहे ही अधिक चुरशीची आहे, प्रतिष्ठेची ठरलेली आहे, कारण पवार विरुद्ध पवार अशी लढत ही रंगते। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत। चंद्रकांत, गुड मॉर्निंग। बारामतीकरांसाठी आजचा दिवस आणि पुढचे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, विशेषतः बारामतीमधल्या 2 उमेदवारांसाठी, पवार विरुद्ध पवार। चंद्रकांत, मनाली बारामतीकरांसाठी हा जो प्रसंग आहे, ही निवडणूक आहे, प्रतिष्ठित आहे, पण त्यांना दादांना निवडायचं की साहेबांना, वहिनींना निवडायचं की ताईंना, असं धर्मसंकट यांच्या समोर आहे। म्हणूनच आज खरं तर आतापर्यंत शिरस्ता असा होता, पवार साहेब गेली 50 वर्ष, गेली 40-50 वर्ष फक्त एकच प्रचार सभा घ्यायची बारामतीत, तेही ते ठरलेल्या किचन मिशनरीच्या ग्राउंडवर। पण यंदा तेच ग्राउंड अजितदादांनी हायजॅक केलं आणि तिथं अजितदादा सभा घेत आहेत। आपल्याला माहिती आहे, त्यांनी पत्नी सुनेत्रा वहिनीला उभं केलं सुप्रिया त्यांच्या विरोधात। पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतण्या असा सामना तर आहेच, पण खरे मैदानात लढत आहे ननंद विरुद्ध भाऊजाई, सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत आहे। पण कसोटी लागली ती बारामतीतल्या मतदारांची, निवडून कोणाला द्यायचं, कारण आजवर पवार फॅमिलीलाच मतदान करत आले, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात कसोटी पवार विरोधक मतांची, मतदान कोणाला करायचं। इतके दिवस जे 3-4 लाख मतं आहेत नेहमी पवारांच्या विरोधात मतदान करतात, यावेळेस दोन्ही उमेदवार पवारांच्याच घरातले, मतदान कोणाला करायचं असा प्रसंग आहे, मोठा बाका प्रसंग आहे मतदारांसमोर। म्हणूनच आज जे पवार फक्त एक सभा घ्यायचे तेच पवार आज भोर, पहिली सभा आता सकाळी 9 वाजता होती, पण अजून पवार पोहोचले नाहीत, आणि दुसरी सभा इंदूपूर आणि तिसरी बारामती। आणि यावर अजित पवार हे तब्बल 5 मॅरेथॉन सभा घेत आहेत। ते बाय रोड आता भोरला पोहोचतील, तिथून मग हेलिकॉप्टरने भोर, वेल्हे, दौंड, इंदापूर आणि मग बारामती, शरद पवार 3 आणि अजित पवार 5 अशा 8 सभा होत आहेत या मतदारसंघामध्ये। याच्यावरनं लढत किती चुरशीची हे आपण सहज समजू शकतो, कारण अक्षरशः राजकीय अस्तित्वाची लढाई अजितदादांसाठी किंबहुना सुप्रियाताईंसाठी, कारण ही निवडणूक हरले तर पुढची सगळी गणितं बदलून जाणार आहेत दोघांसाठी। म्हणूनच अगदी अटीतटीची काटेकी टक्कर आहे। आता मतदारांना ठरवायचं कोणाला निवडून द्यायचं। प्रचारात दोघांनी कुठेही कसं ठेवलेलं नाही, खडकवासला मतदार हा ठरवणार आहे खरं यावेळी बारामती। त्यामुळे हा बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे चंद्रकांत, हा प्रतिष्ठेचा त्यासाठीच ठरलेला आहे। आणि अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास चंद्रकांत, धन्यवाद। तर सांगली